को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आणि वायकर ज्यावेळी जिंकले आणि बाकीचे पराभूत झाले तेव्हा तिथं यंत्रणेवर त्यांनी टीका केली. हे दुटप्पी भूमिका आहे. मी काल ज्यावेळी मुस्लिम बांधवांना विचारलं की नक्की हे काय झालं, कारण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काय सांगितलं जातं की माझ्या मतदारसंघामध्ये मतदान मागे आलं. माझ्याकडे 27,301 मतदान हे मुस्लिम बांधवांनी केलं आणि त्याच्यापैकी फक्त 1,301 मतं ही आम्हाला पडली. हीच परिस्थिती रायगडमध्ये आहे, हीच परिस्थिती ठाण्यामध्ये आहे, हीच परिस्थिती विदर्भामध्ये आहे. त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये जो काही गैरसमज पसरवला गेला तो दूर करण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो. जो कायदा आलेला आहे त्याच्यामुळं कदाचित मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल अशा पद्धतीचा घाणेरडा प्रचार हा त्या ठिकाणी केला गेलेला होता. परंतु ज्या मुस्लिम बांधवांच्या जीवावर हे लोक इतक्या मतापर्यंत पोचले, आजपर्यंत त्या मुस्लिम बांधवांचं यांनी नाव देखील घेतलं नाही, दलित बांधवांचं नाव देखील घेतलं नाही. ते सांगतायत की आम्ही फिरलो, आम्ही मोदी साहेबांच्या विरोधात फिरलो, आम्ही अशी भाषणं केली, आम्ही तशी भाषणं केली, म्हणूनच इथपर्यंत पोचू शकलो. हे आपलं दुर्दैव आहे. आणि मी एका मुलाखतीमध्ये देखील सांगितलेलं होतं, गरजेपुरतं कोणाला कसं वापरून घ्यायचं हे चांगलं महाविकास आघाडीला माहिती आहे. आता कोणाच्याही तोंडातनं असा ब्र येत नाही की मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं किंवा संविधानाबद्दलचा गैरसमज पसरवून दलित बांधवांनी आम्हाला मतदान केलं, ह्याचा शब्दप्रयोग देखील त्यांच्याकडनं होत नाही. याचा अर्थ ते किती लोकांना वापरून सोडून देणार आहेत याची प्रचिती देखील 48 तासातच मुस्लिम बांधवांना आलेली आहे. हेच मला काल मुस्लिम बांधव सांगत होते. शिंदे गटातले आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि राष्ट्रवादी अजित गटातले अजित पवारांच्या गटातले लोक शरद पवारच्या सुप्रिया सुळेंच्या संपर्कात. नाही, सोशल मीडियावर ज्या काही बातम्या येतात त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. मी आजही ठामपणानं सांगतो की सगळे आमदार हे शिंदे साहेबांबरोबर इंटॅक्ट आहेत. उभाठातले काही संपर्कामध्ये आहेत, तसेच उभाठातले काही BJPच्या संपर्कामध्ये आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत. आणि अजितदादांनी काल जाहीर केलं की त्यांच्या बैठकीला जे आमदार उपस्थित नव्हते त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी नव्हत्या, परंतु ते अजितदादांबरोबर आहेत. परंतु ज्या पद्धतीनं सोशल मीडियामधनं काही गोष्टी विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करतात त्याला काही लोक बळी पडतात. त्यामुळे कुठेही काही झालेलं नाही. आम्ही 200 क्रॉस जे केलेले आहेत आमदार ते 200 तसेच आहोत. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.